निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन करेन। मी वृक्षतोड करणार नाही व इतरांनाही वृक्षतोड करू देणार नाही। जय हिंद, जय पर्यावरण। वटपौर्णिमा ही एक विशेष आहे आमच्या सर्व महिलांसाठी। साधारणतः एक संस्कृती आहे आपली की वर्षानुवर्ष आपण वटसावित्रीला वडाच्या झाडाची पूजा करत असतो। पूर्वीचा काळ असा होता की जेव्हा लग्न झालेल्या स्त्रियांना फारसं बाहेर जायला मिळत नव्हतं, त्या निमित्ताने का असेना त्या वटपौर्णिमेची पूजा करायला जात असत। स्त्रिया एकमेकींची भेटत होत्या, एकमेकींची विचारपूस करत होत्या। हे झालं आध्यात्मिक कारण, पण शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे। कारण ऊन खूप असतं याच महिन्यामध्ये आणि कुठेतरी जेव्हा आपण या झाडांच्या अवतीभोवती राहतो, वावरतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सावली किती महत्त्वाची आहे आणि म्हणूनच वटवृक्षाची पूजा ही केली जाते। हा झाला शास्त्रीय दृष्टिकोन। काळ बदललेला आहे, फक्त लग्न झालेल्या स्त्रियांनीच वडाची पूजा करावी असं नाही, तर आता मला असं वाटतं की लहान मुलींनी काय, मुलांनी सुद्धा याची पूजा करावी, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की झाडांचं महत्त्व किती आहे। सगळीकडे पाऊस पडतोय असं आपल्याला वाटतंय, पण तरी सुद्धा आमचा नंदुरबार जिल्हा तर असा आहे की आजपर्यंत अगदी की थोडाफारच पाऊस जेमतेम झाला असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणूनच झाडांचं महत्त्व कुठेतरी कळलं पाहिजे। शेकडो वर्ष जगणारा हा वड जो आहे हा आपण लावायला हवा, त्याचं महत्त्व सगळ्यांना कळावं। म्हणूनच आम्ही यावर्षी आमच्या शाळेतल्या अगदी 5वीतल्या मुलींपासूनच सुरुवात केली की त्यांनीच एक वडाची पूजा केलेली आहे आणि त्यांनी संकल्प केलेला आहे की आता आम्ही हे जे वड आहेत हे लावू, ते जगवू। फक्त वडच नाही तर कुठलीही वृक्षतोड आम्ही करणार नाही किंवा कोणाला करूही देणार नाही आणि वृक्षांचं संगोपन आम्ही करू। आमच्या 10वीतल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी आधीच हे वटवृक्ष जे आहे त्याची रोपं जी आहेत ती तयार केली आणि शाळेला आज त्यांनी भेट दिलेली आहे। आमचा संकल्प हा आहे की आमच्या शाळेप्रमाणे सगळ्यांनीच जर वृक्षारोपण केलं आणि वृक्ष संवर्धन केलं तर पावसाची ही जी चिंता आहे ती आपल्याला ग्रासणार नाही। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।